तर गणेशोत्सवाच्या आगमनाचे वेध लागलेत. पुण्यात ढोल ताशे वाजू लागलेत. यंदाच्या उत्सवात तृतीयपंथीयांचं शिखंडी ढोल ताशा पथक लक्ष वेधून घेणार आहे. उत्सवप्रिय समाजात हा एक केवळ वेगळा प्रयोग नाहीये, तर वेगळा अनुभवही आहे. पाहूया एक रिपोर्ट. ताशाच्या तालावर टिपुराचा नाद. तृतीयपंथीयांची बाप्पाला अनोखी साथ. शिखंडी ढोल ताशा पथकाचा आवाज घुमणार. हे आहे तृतीयपंथीयांचं देशातलं पहिलं ढोल ताशा पथक. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये ढोल ताशा पथकाचा सराव जोरात सुरू आहे. आपण समाजापेक्षा वेगळे नसून समाजाचाच एक जबाबदार घटक आहोत ही भावना मनात ठेवून ही मंडळी एकत्र आली. तृतीयपंथ्यांमधला आत्मसन्मान दृढ करण्यासाठी शिखंडी ढोल ताशा पथकाचा आवाज घुमणार आहे. समाज में वो जो नेगेटिविटी है, समाज में जो लोगों की विचार करने की अप्रोच है हमारी तरफ, जो एटीट्यूड्स है उसको हम चैलेंज कर रहे हैं, स्टीरियोटाइप्स को हम चैलेंज कर रहे हैं. और ये जो हम एक साथ आके समाज को दिखा रहे हैं हम कि हम भी कुछ कम नहीं है, हमारे पास भी टैलेंट है, हमारे पास भी स्किल्स है. ते साडी घालतात तेच तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडरच्या क्रायटेरियामध्ये येतात. तर असं नसून ट्रान्सजेंडरच्या अंडर 2 सब क्रायटेरिया असतात, जसं ट्रान्समेन आणि ट्रान्सवुमेन. आता आम्ही सर्व ट्रान्स वुमेन आहे, तिथे आपल्याकडे ट्रान्समेन्स पण आहेत जे फिमेल टू मेल ट्रान्झिशन केलेले असतात. तर आपण तृतीयपंथी म्हटल्यावरती आपण त्यात भेदभाव न करता आपण ट्रान्समेन आणि ट्रान्सवुमेन दोघांनाही त्यात इन्क्लूड करून आपण हा पथक चालू. पथकातले बहुतांश वादक नोकरी किंवा व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी हा जीवन समृद्ध करणारा अनुभव आहे. ते मी स्पेशल ट्रान्सजेंडरच्या हेल्थवर काम करते. तर त्याच्यामध्ये त्यांचं फेअरनेस, स्किन म्हणजे त्यांना पूर्णपणे फेमिनायझेशन करायचं आहे. म्हणजे एक मुलगा, एका मुलाची बॉडी असते पण त्याला फिलिंग्स फिमेलच्या असतात. मग त्याला छान दिसायचं, नटायचं वगैरे. तर त्या अकॉर्डिंगली मी त्याच्यावर काम फोकस करते. ते काम आटपून मग मी रोज संध्याकाळी 5 ते 7 किंवा 5 ते 9 आम्ही अशा प्रॅक्टिसला रोज येतो. आमच्यातले अशी बरीच जण आहेत की जे कदाचित ड्रॉपआउट आहेत, ड्रॉपआउट फ्रॉम स्कूल्स, ड्रॉपआउट फ्रॉम जॉब्स. बेसिकली वी आर ड्रॉपआउट फ्रॉम लाईफ असं म्हणू शकतो आपण. पण त्या लाईफला लाईफ उजळता देणं हे काम ती लोक करतात जी इन्क्लुझिव्हिटी करतात. आणि इथे ते आम्हाला मिळालं आणि त्यामुळे आम्ही एवढं वाजू शकलो. पुण्यातला नादब्रह्म ढोल ताशा इतकंच सहकार्य या शिखंडी ढोल ताशा पथकाला लाभलं. गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या मंडळांसमोर हे पथक ढोल ताशा वादन करणार आहे. 14 विद्या आणि 64 कलांची देवता असलेला गणपती बाप्पा त्यांच्यासमोर प्रसन्न होणार नसेल तरच नवल. अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.